मारहाण केली। आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला। अध्यक्ष महोदय, एकदा आमदार होणं सोपं आहे, दोनदा आमदार होणं सोपं आहे, तीनदा आमदार होणं सोपं आहे। आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं 9 वेळा आलेत। आदरणीय गणपत आबा देशमुख हे 11 वेळा या सभागृहामध्ये आले, 9 वेळा इथं आले। यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले, परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती। अजितदादा 90चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री 99 पासून या सभागृहामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे। हा भातसा आहे मुळात, तो त्याचं मूळ गाव हे बार्शी आहे, परंतु लहानपणापासून मामाकडे वाढलेला आहे आणि तिसरी टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय, नंतर मेंबर मधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं, म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवियाचं, त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर म्हणून मधून सरपंच केला, मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला। आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं, पुन्हा जनतेतून सरपंच केला, तिसऱ्यांदा तो सरपंच झाला। 3-3 वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला, कशामुळे मारतात, तर ते काय म्हणत होते, आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या। मस्साजोग गावाचे 11 मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात, त्यापैकी 4 मुलं होते। ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो। आतमध्ये इंटरकॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय, तरी सुद्धा म्हणले इंटरकॉम वाल्या काय नको इकडे, त्याला झोडायला सुरुवात केली। ते फक्त अडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला ए बाबा इथं मारामाऱ्या करू नका, मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, व्हायरल झालेला आहे। त्यांनी लगेच त्या घुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली। आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे 2 तोंडात मारल्या, विषय लगेच संपला। लगेच गावातले 4-2 लोक आले, म्हणले बाबा भांडणं करू नका, भांडणं। पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी।